स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली वॉटरफॉलला जाशील तर परत तुला कधीच पुढे पाठवणार नाही. त्याच्या एक तर मम्मी पप्पांनी माझ्या भरोशावर पाठवलं, मी तिथं आहे. तुझ्या घरी काय उत्तर जाऊ नये भाऊ. म्हणून पाणी वाढलं. चला आता लय वेळ झालाय. आमची गाडी खूप पेट्रोल पिती उगाच ऍक्टिव्ह आणली असं झाले. त्रास देतो की ब्लॉग मध्ये त्याचा शॉर्ट नको टाकू. आता काय करायचं तुम्हीच सांगा. रंदा फॉल या ठिकाणी आलेलो आहोत. ओ माय गॉड, खतरनाक. या व्ह्यू सोबत असे मक्याचे कंच खायला भेटले. अमेझिंग. भाऊ काय पेढे बिडे द्या. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत ट्रेकिंगला. पण कुठे जाणार आहोत हे आमचं अजून डिसाईड नाहीये. सो ते म्हणतात ना की जर्नी छान असती आपल्या डेस्टिनेशन पेक्षा. सो आमची तीच आज आम्ही जर्नी एन्जॉय करणार आहोत. मस्तपैकी पावसाळ्याचा सीझन आहे. त्र्यंबकेश्वर त्या साईडला चाललो आहोत. बघूया, खूप एन्जॉय करूया. बऱ्याच दिवसानंतर चाललोय. सो लेट्स गो. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत पेट्रोल पंपवर पेट्रोल फिल करण्यासाठी. तो अराउंड 300 रुपयाचं पेट्रोल सर्व आमच्या बाईक्स मध्ये फिल करूया. देन पुढचा प्रवास कंटिन्यू करूया आणि तुम्हाला दाखवतो की कोण कोण आलेलं आहे, काय काय कसं कसं आहे, कशी गडबड चालू आहे, धावपळ चालू आहे. सो मी घेतलेली आहे माझी ऍक्टिवा. सबस्क्राईब करा. देन बाकी यांनी सर्वांनी पंढरदाराने हॅलो सगळ्यांचं पेट्रोल भरायचं काम चालू आहे. ठीक आहे, चला एन्जॉय करू. आणि काल रात्री आमचं 1 वाजेपर्यंत डिस्कशन चालू होतं की कुठे जायचं. मी म्हणत होतो की भास्कर गडावर जाऊ, कोणी म्हणत होतं की आपण हरिश्चंद्र गडावर जाऊ. तो बघूया. आत्ता सकाळचे जवळपास 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत. लेट्स गो. सर्व बाईक्स मध्ये हवा फिल करून घेऊया. पुढे जाऊया. आता तू खिचडी कधी करशील आणि कधी खाऊ मी ती? त्याच्या मम्मीचा फोन आलाय बघा. मी अजून काहीच खाल्लेलं नाहीये. आता खाईल काहीतरी खिचडी वगैरे. सर्व आमचे फ्रेंड्स पुढे निघून गेले हवा भरून आणि आमचीच गाडी बाकी आहे. सॅड लाईफ. आमचं भरून द्या. चला काका पटकन प्लीज. काका किती मेहनत करताना रे. आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आमचा टास्क आहे की आमच्या मित्रांना शोधायचं आहे, कारण ते हवा भरून खूप पुढे निघून गेले. आता बघूया आम्हाला भेटतं का नाही. आमचे फ्रेंड्स आम्हाला भेटलेले आहेत. या ठिकाणी हायवेवर एक वडावाले आहे, तर त्या ठिकाणी थांबले होते. फायनली जास्त काही पुढे गेले नव्हते. सो सकाळी आज सर्व थालीपीठ आहे. आज उपास आहे, आषाढी एकादशी आहे. सो सर्वांचा बऱ्यापैकी उपास आहे. परंतु आता आम्ही ट्रॅव्हल करतोय, देन उपास ठेवून काही चालणार नाही. त्यामुळे सकाळी आहे नाश्त्यासाठी 10 मैलच्या पुढे वडे खात आहे. या ठिकाणी वडापाव खाल्ला, खूप छान टेस्ट होती. मस्त एन्जॉय करताय. बरेच आमचे जे फ्रेंड्स आता जॉबला लागले, त्यामुळे इथून पुढे आमचं पुढे फिरणं हे शक्य होणार नाही. सो बघूया. तर आमचे मित्र सर्व त्यांच्या कामाला जॉबला वगैरे चालले आहेत. 30 तारखेपासून आज आहे 17 तारीख. सो खूप आमचे फ्रेंड्स कमी होणार आहे. देन आम्हीच फिरायला कोणीच नसणार. सो आजची कदाचित शेवटची पण ट्रिप असू शकते. बघूया. गाईज इथं बिलिंगचं काम चालू आहे. ज्यांनी ज्यांनी खाल्ले ते त्याचं बिल देतंय. टोटल किती झाले यश? 360 रुपये. 135 और 140. जे बाकी त्यांनी देऊन टाका रे. 200 रुपये लो. अभी क्या है, बच्चों का हिसाब में लग रहा है. ले लो. चला मित्रांनो, फायनली आता सर्व वडापाव खाऊन बिल करून झालेला आहे. जवळपास 1 तास गेला आमचा या ठिकाणी. पण आता आम्ही निघत आहोत परत मिसळ खाण्यासाठी. श्याम सुंदरची मिसळ. बघूया खाणं होतं की नाही, की काय होतं. सो पूर्ण बघा. खूप मजा येते. आतापासूनच खूप इंटरेस्टिंग आहे. तिथेच थांब. कुठे आहे तू आता?
रस्त्यावरच्या धुळीमुळे चेहरा पूर्ण खराब आणि केस पूर्ण ड्राय पडले होते. चालू झालेला आहे आणि खूप पावसाचे फटके अंगावर बसतात. अक्षरशः बसताय, डेंजर होतंय. आता आम्ही अर्ध्या रस्त्यात थांबलो. आमच्या रायडरने आता हेल्मेट घातलेलं आहे आणि आता आम्ही आमचा पुढचा प्रवास करत आहोत. केस धुळीने इतके खराब झाले, अक्षरशः हात पण जात नाहीये. व्हेरी बॅड एक्सपिरियन्स. गाडी घेऊन यायला पाहिजे फोर व्हीलर. आता मी घोटी फाटा या ठिकाणी आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आणि वातावरण काही अशा पद्धतीचं आहे ना, आपल्या गाडीचं थोडंसं काम होतं, सो ते काम करून घेऊया. ब्रेक थोडेसे टाईट नव्हते, त्यामुळे अडचण नव्हती ती ब्रेकिंगला. आणि आपली गाडी सर्वात महाग राहते स्कूटी असल्यामुळे. बाकी सर्वांच्या बाईक आहे त्या 80, 90, 100च्या स्पीडने चालताना आपली 60, 70च्या. सो ब्रेक टाईट करून घेऊयात. इकडचा नट पण पडलाय याचा, हे बघा याचा नट पण पडलाय. सो बाकी सगळे इकडे उभे आहेत. त्या ठिकाणी माझ्या पाठीमागे हॉटेल आहे, तर त्या ठिकाणी सर्व नाश्ता करण्यासाठी थांबलेत. सो आतमध्ये जाऊन बघूया की कोण काय घेतोय. मिसळ मिसळ सर्व ऑर्डर देत आहे. 6 मिसळ. तर सर्वांचा नाश्ता आलेला आहे, कारण याच्यानंतर आता आम्हाला स्ट्रेट गड चढायचा आहे. सो नाश्ता करताय. सर्व मित्रांना विचारूया त्यांना या ट्रिप मधून एक चांगली गोष्ट काय हवी आणि एक नको असं काय हवं. ओम काय सांगशील? पाऊस नको राहिला कारण आपण तयारी आणि चांगली गोष्ट काय हवी? आज मजा यायला पाहिजे. त्या विषय नाही. खाने पे कॉन्सन्ट्रेट करते और नेक्स्ट टेबल पे बढ़ते. तुम्हाला काय हवं? एक चांगली गोष्ट काय हवी? एक व्हायला असं काय हवंय तुला? चांगलं सुकून घरी आलं पाहिजे. ओके, खाण्यापिण्या कॉन्सन्ट्रेट करतो. बाकी सगळे आता मस्तपैकी करताय नाश्ता. तू नाही करते? ओके, तू पण का वेटिंग लिस्ट? वेटिंग लिस्ट कशी रे टेस्ट? आता हॉटेल साई वृंदावन उडपी या हॉटेलमध्ये आमचा मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही परत आमच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत. चालती लवकर चाल. सो चलो बाय बाय. काही जण चालले, आम्ही जायचं ठरवलंय भंडारदारा. त्या ठिकाणी जाऊ. मुलं म्हणतात की हरिश्चंद्र गडावर जाऊ. बघूया आम्ही तिकडे काय जायचंय, काय माहिती कुठं जायचं रे. मॅप बघतोय. कोटीपासून पुढे निघालेलो आहोत आम्ही. रोड बघू शकता किती सुंदर आहे. वातावरण पण खूप क्लिअर आहे. रस्त्यातून थोडस पुढे आलेलो आहोत आणि व्ह्यू इतका सुंदर आहे. वातावरण पूर्ण क्लिअर आहे. पाऊस पण नाही आला, सो खूप छान आहे. आम्ही दिवस खूप छान निवडला की वातावरण तुम्ही बघू शकता. एरवी इथं खूप पाऊस असतो आणि इथं जर तुम्ही बघितलं बघा, रोडची कंडिशन पण खूप छान आहे. आजूबाजूला पूर्ण वडाची झाडं आहेत आणि या ठिकाणी पूर्ण हिरवाईने नटलेला हा डोंगरचा परिसर आणि एक चिमण्यांचा आवाज. पूर्ण एक पॉझिटिव्ह वाईब आहे ती, जी शहरात आपण गाड्यांची आवाज असतो, जे नेचर आपण शहरात मिस करतो ते खरंच या ठिकाणी आल्यावर जाणवतं आहे. जस्ट आता एक थोड्याशा रील्ससाठी शॉर्ट्स घेऊ, देन पुढे प्रवास कंटिन्यू करू. काही गाड्या आमच्या पुढे गेलेल्या आहेत. बाकी तुम्हाला कसं वाटलं? आता एका ठिकाणी आम्ही रस्त्यात थांबलेलो आहोत आणि आमचे फायनली मित्र पण भेटले जे पुढे आले होते आणि या ठिकाणी ट्रॅव्हलर्स भेटले यांनी गाणे लावले. आता बोलणं असतंय बघा त्यांच्यासोबत. सर्व अनोळखी आहेत आमचे आणि आता गाणे लावले यांनी. एन्जॉय. नाशिक बॉडी बिल्डर आहे तुम्ही?
जादू जादू. नक्करची मम्मी बघाय चंद्रा बघा काहीच. पहिले दुष्काळ हे बघा काहीच तुम्ही बघू शकता आमच्याकडे मोर पण आहे अवेलेबल. मोर बघा काहीच पिसारा पडला. मस्तपैकी डान्स करून झालाय. ते सर्व पर्यटक होते त्यांच्यासोबत खूप मज्जा केली, डान्स केला. आता आम्ही चाललोय. आमच्या मित्राची एक गाडी ती पंक्चर झालेली आहे. सो चला निघूया, लेट्स गो. चलो एक प्रॉब्लेम झालाय. सकाळी आम्ही ठरवलं नव्हतं की कुठे जायचंय, जस्ट निघालो होतो दरवेळेस प्रमाणे आणि अजून देखील आम्हाला स्पॉट कळत नाही की कुठे जायचंय. सो या ठिकाणी एक गाव आहे तर त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक रूम्स आहे, कृष्णाई निवास रूम्स म्हणून. तर त्या ठिकाणी बोर्ड्स लागलेले तुम्ही बघू शकता, वसुंधरा वॉटरफॉल आणि बरंच काही आहे. सो या ठिकाणी जायचा प्लॅन आहे, बघूया. इथून पुढेच आहे, ॲप दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकता बघा. सो चला काय करायचं, चला पुढेच. हे बघा भंडारदारा डॅम. सो या ठिकाणी आलेलो आहोत. मस्त काही फोटो काढताय मस्त पैकी, खूप छान. काही आमचं पेट्रोल संपलं होतं फायनली. आता इथे घेतलंय 130 रुपयाचं लिटर, बाहेर असं 105 रुपये लिटरचं आहे. सो टाकून घेऊया चला. पेट्रोल फिल करतोय कारण इथून 11 किलोमीटर लांब आहे पेट्रोल. आमची गाडी खूप पेट्रोल पिती, उगाच ऍक्टिव्हा आणली असं झालंय. बाकीच्यांच्या गाड्यांना 200-250 रुपयामध्ये काम झालं. सकाळी 300चं टाकलं होतं आणि आता परत 130 रुपयाचं टाकतोय. बापरे, म्हणजे जवळपास 400 रुपयाचं पेट्रोल खाल्लं. आता घरी जायला जर परत लागलं तर परत टाकावं लागेल. नका ऍक्टिव्हा नको, सिटी यूजलाच चांगली ऍक्टिव्हा. आलेलो आहोत आम्ही, जवळपास 110 किलोमीटर ट्रॅव्हल केलेलं आहे. मी पुढच्या प्रवासाला जात आहोत. आज मी एका वॉटरफॉलला जात आहोत, तर बघूया वाटेत कोणता वॉटरफॉल लागतो. डिसाईड झालं की वॉटरफॉलला जाऊया. जास्त ट्रेकिंग करायचं कोणाची इच्छा नाही आहे, त्यामुळे वॉटरफॉलला चाललोय. हा म्हणतोय इथं उधारी चालेल का, हा म्हणतो. तो काय करतोय, त्याला काहीतरी घ्यायचंय. त्याला घ्यायचं होतं, या मुलांमुळे नाही घेतात. चलो मला काहीतरी सेपरेट खायचंय. तर मित्रांनो आता आपण जात आहोत वसुंधरा वॉटरफॉल या ठिकाणी. भंडारदाराच्या या ठिकाणी येतो जवळपास हा. सो तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने या ठिकाणी पाणी वाहतंय. सो वरती तिकडे वॉटरफॉल आहे 650 मीटर, म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर चालून जाऊन आपण पुढे पोहोचणार आहोत. सो चला मस्तपैकी एन्जॉय करूया. फायनली आता आम्ही वॉटरफॉल या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आहे. हे बघा बाकी हा पूर्ण फ्लो चाललाय खाली. आमचे सर्व मित्र गेलेले आहेत वॉटरफॉलचा आनंद घेण्यासाठी. आम्ही दोघंच थांबलेलो आहोत. हा पण थांबलाय. ओ माझ्या मम्मीने मला पाण्याच्या ठिकाणी जायलेलं नाही लावलेलं. मी एक बोलतोय एक म्हणून मी काही जाणार नाही गौरव. मला पोरांनी खूप आग्रह केलाय. माझ्या मम्मीने बॅक सीट वॉर्निंग दिली, वॉटरफॉलला जाशील तर परत तुला कधीच पुढे पाठवणार नाही. माझ्या मम्मी पप्पानी पण सेम सांगितलं. मग मी तर त्यांना बोललो अहो मी आता मोठं झालो, तरी माझं ऐकलंच नाही घरच्यांनी. मग मम्मी पप्पा बा तुम्ही सांगितलं ना जायचं नाही तर नाही गेलो. किती जायचं असेल मी किती चांगलं आहे. माझे सगळे मित्र बघा तिकडे, मित्र बघा सगळे मित्र बघू शकता तुम्ही. मी इथंच आहे.
मला पाठव हे व्हिडिओ. मम्मीला सांग. मम्मी मी वॉटरफॉल फक्त बघायला आलोय, फक्त लांबूनच बघतोय मी, पाण्यात जात नाहीये. आता तू आम्हाला रोज पाठवत जाय. A few minutes later. ओम शेळकेच्या घरची जर हा व्हिडिओ बघत असतील तर हे बघा, ओमला पाठवलं नव्हतं ना. ओम बघा, ओम बघा उडी मारतोय. आता पूर्वी काय बोलला, मम्मी पप्पा मी गेलो नाही, असं नाही तसं नाही. ओम 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 हे बघ, ओम. आता पहा. हे बघा कुठे आहे तुमचं ओम, बघा एवढं पाणी वाढलंय. चल घाबरत आला. बघू आता काय म्हणतो, चला बघू काय म्हणतो. नाही नव्हतं सांगितलं मम्मीने जायला. प्लीज गौरव, का बरं गेला? प्लीज माझा आयफोन सोड. नाही टाकणार मी या गोष्टी, टाकू पण शकतो. तू कोण रोखणे वाला, मी डाल दूंगा येतो. भाऊ भाऊ करतोय पाहिजे रे. कपडे घालून येत आहे पटकन जास्त. आता चला आवरा. काहीच तुम्ही बघू शकता, आमच्यातला एक माकड प्रथमेश जगे का तो तिथं वरती गेलेला आहे. बघा कुठं पण जातो, याला सांगा किती रिस्की, ऐकतच नाही. त्याच्या एक तर मम्मी पप्पांनी माझ्या भरोशावर पाठवलं, मी तिथं आहे. तुझ्या घरी काय उत्तर जाऊ नये भाऊ. खाली आहे पटकन. आणि हे बघा चला रे. ऐकतीच नाही मुलं, खूप विचित्र. पाऊस चालू झाला, पाऊस म्हणून पाणी वाढलं. काहीच पाऊस चालू. अरे आपलं सर्व सामान भिजलं, आता काय करायचं. चला आता लय वेळ झालाय, जोरात पाऊस आला, आता काय करायचं. आता झालं खूप पाऊस आला होता आणि थोडस ओलं पण झालेलो आहोत. आणि या ठिकाणी अजून एक वॉटरफॉल आहे, त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. परंतु खूप सुंदर व्ह्यू आहे आणि खूप मज्जा केली. बाय द वे हा ओम मला त्रास देतो की व्लॉग मध्ये त्याचं शॉर्ट नको टाकू. आता काय करायचं तुम्हीच सांगा. त्याच्या मम्मीने नव्हतं सांगितलं, मग का बरं गेला होता, का बरं गेला होता. त्याच्या घरचे माझे ब्लॉग बघतात. मी गेलोच नव्हतो पाण्यात. अरे गाईज त्याने काही चुकीचं केलं नाही, त्याच्या मम्मीने नव्हतं सांगितलं. जस्ट तो गेला, आला सुखरूप येतो आमच्यासोबत, त्याच्यात काय एवढं. काहीच नाही, मी गेलो पण नव्हतं, काहीच नाही. आता आम्ही सांगितलंय, गेला होता, पूर्ण कपडे काढून गेला होता. हो तो डालेगा, हो तो डालेगा. अरे एवढं नाराज नको. अरे ओम काही झालंय का. ओमचे फोटो नाही काढत म्हणून नाराज होतो. काय करू, टाकू का ब्लॉग, टाकून देणे एवढं काय. सोड अरे सोड, का बरं कॅमेरा धरतोय तू, काय चुकी. गाईज आहे बघा पळाला येतो डायरेक्ट. काय आपण तुम्ही बघितलंय. मित्रांनो आता आम्ही रंदा वॉटरफॉल या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडी पाण्याची लेवल कमी झालेली आहे आणि सर्व अशा काही पद्धतीने आहे. तू शकता असा ब्रिज आहे, सो तिकडून वॉटरफॉल आहे, तो फ्लो होतो, देन मग पुढे जातो. असं विविंग पॉइंट ठिकठिकाणी आहे जिथून तुम्ही. गाईज रंदा फॉल या ठिकाणी आलेलो आहोत. ओ माय गॉड गाईज, लुक एट दिस व्ह्यू, खतरनाक. वॉटरफॉल. आणि कसा वाटलं मित्रांनो आज दिवस. आज न आवडलेली गोष्ट काय, ना आवडलेली गोष्ट काय. आवडलेली गोष्ट आहे खूप सारे नेचर. नेचर आपण किती पण पैसे देऊन विकत घेऊ नाही शकत. 3 वर्षापूर्वी आलेलो होतो तेव्हा पाणी डायरेक्ट लाईनीपर्यंत आलेलं होतं, ते सगळं पाण्याने भरलेलं होतं आणि तो प्रेशर होता पाण्यात ब्रेक आम्ही चेहऱ्यापर्यंत येत होता. तो आता नाहीये, आम्हाला दुःख आहे, आम्हाला बघायला नाही भेटत. अरे बाप्पा रे, ओके लेट्स. जवळपास सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. बाकी सर्व आता इथं फोटो काढताय. माझा पण एक काढा. हो छान येतोय रे भाऊ, सोपं काम आहे. आयफोन 11 प्रदेश पवार. चला सगळ्यांनी रांग लावा रे. गाईज जे आयफोन घेताना इतका प्रॉब्लेम होता, तो सर्व फोटो काढता. आज सकाळपासून एवढे फोटो काढले आणि चला आता आपण मस्त पैकी हे खाऊयात. आता मक्याचे कणीस घेतलेला आहे, मस्तपैकी खाऊया, मस्तपैकी एन्जॉय करू या व्ह्यू सोबत. हा मक्याचा कणीस.
एन्जॉय कसं आहे या व्ह्यू सोबत असे मक्याचे कंस खायला भेटले अमेझिंग इथं रंदा फॉलच्या बाहेर आलेलो आहे आणि इथं कार बघा किती जबरदस्त आहे BYD कंपनीची इलेक्ट्रिक गाडी आहे इकडे बघा ही गाडी हे आमचे डॉक्टर आहे 60 लाख रुपये किंमत आहे इंटिरियर बघूया अरे आता सीडी एवढी मोठी लगेच भारी भाऊ काय पेढे बिडे द्या एवढी मोठी डॉक्टर आहे शिर्डीचे डॉक्टर कोणत्या कशासाठी स्पेशलिस्ट मी गाडीचा सोबत फोटो काढलाय फायनली आता मी घरी निघत आहोत जवळपास 6:45 वाजले आहेत संध्याकाळचे खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला बाय द वे आता ऍक्टिवा मध्ये सर्व आपला फोन वगैरे ठेवून देऊया सर्वांचं मटेरियल याच्यातच होतं बाकी सर्वांनी बाईक्स आणल्या होत्या पण ही पेट्रोलला परवडत नाही बाकी हे बघा गॉगल रुमाल अजून काय पॉवर बँक वगैरे आता हॉटेलला आम्ही जाणार आहोत मस्तपैकी डिनर करूया टेस्टी देन घरी जाऊया चलो लेट्स गो कोणा ठेवायचंय काही नाही काहीच भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट हॉटेलला तर मित्रांनो फायनली आता मी हॉटेलला आलेलो आहोत आडगाव या ठिकाणी बाकी सर्व मस्तपैकी बसलेले आहेत आता स्टार्टरमध्ये आता मी खाकरा ऑर्डर केलेला आहे सो काही इकडं आहे या ठिकाणी माझ्या ब्लॉगसाठी वेट करत होते ते आता स्टार्ट करू शकता तुम्ही आता दुसरं येते मेन कोर्स खूप मज्जा आली आज जवळपास 10:30 वाजले रात्रीचे जेवण येण्यासाठी थोडासा वेळ होता सो आम्ही दोघं आलो होतो याचा हॉटेलचाच बिझनेस आहे ना सो हॉटेलची आयडिया घेतो तुम्ही बघा स्ट्रक्चर पूर्ण कौलारू स्ट्रक्चर पत्रे आहे 3 शीट आहे पण एकदम छान दिसतं अट्रॅक्टिव्ह कमी खर्चात बनवलेलं आहे सुंदर सिटिंग अरेंजमेंट पण भरपूर आहे हे हॉटेल करी यूज आहे आपलं आडगावच्या ठिकाणी लागतं सो छान आहे पार्किंग पण मोठी आहे ऍक्च्युली त्यांना जागा चांगली भेटली अशी लांब बाकी इकडे AC पण आहे चलो भविष्यात वेळ आली तर आपल्याला नको हा शिकण्यासारखं आहे सांगू नको लगेच सगळं हा व्लॉग मी इथंच एंड करतो आय होप तुम्हाला आवडला असेल खरं तर आता सर्व आम्ही मोठे होत चाललोय आम्ही मित्र आणि सर्वांना पैसे कमवण्याची जबाबदारी आहे सो त्यामुळे सर्व आता कोणालाच टाईम उरलेला नाही आता पैसा तर आहे पण वेळ नाही आहे आधी आमच्याकडे पैसा नव्हता पण आम्ही भरपूर फिरायचो पण आता पैसा आहे पण फिरता येणार नाही कारण कोणाला वेळ नाही आहे प्रत्येकजण जॉब कोणी बिझनेस सेट होण्याचा प्रयत्न करत आहे सो खूप कमी वेळा आता आम्ही भेटूया फ्रेंड्स सो खूप छान आहे आमची ही ट्रिप स्पेंड झाली आय होप तुम्हाला आवडली असेल सो व्हिडिओ आवडली असेल तेवढे एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तो आम्ही कुठं जाणार आहोत हे आमचं अजून पण डिसाईड लोकांना रे